श्री स्वामी समर्थ। मी गायत्री भारती स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अर्धा कप बेसन, अर्धा कप दही, चवीनुसार मीठ, हळद, हिरवी मिरची आणि थोडं आलं। जेवढं आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला तितकंच पाणी घ्यायचंय। 2 वाटी पाणी टाकायचंय। ते सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर हे या पद्धतीने याच्यात सगळं चाळून घ्यायचंय या चाळणीने। जे मिक्सरमध्ये ब्लेंड झालेलं नाहीये ते या पद्धतीने सगळं बाहेर येऊन जाईल। हे मिश्रण आपल्याला कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि या पद्धतीने हे असं हलवत राहायचंय कंटिन्यू। या बॅटरला कंटिन्यू या पद्धतीने मिक्स करायचं आहे। कंटिन्यू मिक्स करत राहिलं तर याच्यात गिठोड्या पडणार नाहीत, गाठी होणार नाहीत, म्हणजे ते बॅटर आहे ते व्यवस्थित स्मूथ राहील। तर हे पहा, त्याला कसा थोडा घट्टपणा आलेला आहे। तर हे पहा, बॅटर एकदम असं जरा घट्ट झालेलं आहे। तर आता आपण हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते आता एकदा चेक करून बघूया। या प्लेटवर आपण टाकून या पद्धतीने व्यवस्थित पसरवून घेऊया ते। आणि हे मिश्रण थंड होऊ देऊया। तर हे थंड झालेलं आहे, तर बघूया हे व्यवस्थित निघतंय का। तर हे पहा, या पद्धतीने हे निघालंय। तर आपलं ते व्यवस्थित शिजलेलं आहे। हे पहा, याला व्यवस्थित आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि ते याच्यात आपण टाकून देऊया बॅटर आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया 10 मिनिटं। थंड झालंय व ते प्लेटमध्ये काढून घेतलंय। याला या पद्धतीने उचलून कट करायला लागतंय। असं सरळ जर केलं तर ते होणार नाही। तर या पद्धतीनेच याला कट करायला लागतं। मोहरी, थोडं जिरे, छान तडका तयार झालेला आहे व व्यवस्थित तडक्याचं तेल टाकूया आपण। आणि नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे, तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा। छान मस्त कोथिंबीर टाकूया। ज्यांना खांडवी करायला जमत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। खांडवीचे तुकडे पण आपण याला म्हणू शकतो। तर हे पहा किती सॉफ्ट झालेले आहेत, छान, आणि खाण्यासाठी पण टेस्टी आहेत आणि हेल्दी आहेत खूप। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत।